केंद्रीय पुरातत्व विभागाने आदेश देऊनही नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातलं पेड दर्शन बंद होत नसल्यानं आता जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश विरुद्ध उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशी झुंपली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरातलं पेड दर्शन बंद करण्यासाठी मुंबई धर्मदाय आयुक्तांनी लक्ष घालण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 200 रुपयात थेट दर्शनाची व्यवस्था विश्वस्तांनी सुरू केली आहे आणि त्याला मंदिराच्याच विश्वस्त ललिता शिंदे यांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिल्यानं सरकार आता कामाला लागले। विशेष म्हणजे या मंदिराचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश असून त्यांनी बेकायदेशीरपणे ही प्रथा सुरू ठेवली असल्याचा आरोप केला। त्र्यंबकेश्वरमध्ये जे काही पेड दर्शनाचा वाद चालू आहे तर त्या संदर्भात भारत सरकारच्या भारतीय पुरातत्वने पत्रव्यवहार केलेला आहे की हे ताबडतोब बेकायदेशीर जो काही प्रकार चाललाय तो बंद करा। देवाच्या दारामध्ये सगळे समान असतात आणि हा जो काही प्रकार चाललाय तो त्वरित थांबला पाहिजे असं माझी इच्छा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।